आता पंचक पाहायचं कसं, गेलेला माणूस हा पंचकामध्ये मरण पावला, हे कसं ओळखायचं? तर सांगितलं शुक्ल प्रतिपदाती गत तिथी, ज्या दिवशी माणसाची मृत्यू झालेली आहे, ज्या दिवशी माणसाची मृत्यू झालेली आहे, ज्या टायमाला त्याच वेळेचं पंचांग पाहायचं. आणि त्याच वेळेचं पंचांग पाहताना पंचांगामध्ये शुक्ल पक्षापासून, शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेपासून ज्या दिवशी त्या माणसाची मृत्यू झाली ती तिथी कोणती आहे आणि त्या तिथीला लग्न कोणतं आहे, त्या तिथीची आणि लग्नाची बेरीज करून त्याला 9 भागाकार करावा लागतो. म्हणजे 9 त्याला भाग द्यावा लागतो त्या तिथीचा, आणि लग्नाची बेरीज करून 9 त्याला भाग द्यायचा. आणि भाग देऊन जर का एक उरला तर त्याला मृत्यू पंचक असं म्हणतात. 2 उरले तर त्याला अग्निपंचक असं म्हणतात. 3 जर का उरले त्याला निष्पंचक म्हणतात. 4 जर का उरले तर त्याला राजपंचक म्हणतात. 5 जर का उरले तर निष्पंचक आहे, म्हणजे पंचकच नाही आहे. 3 उरले तरी निष्पंचक आहे, 5 उरले तरी निष्पंचक आहे, 6 जर का उरले तर चोर पंचक आहे, 7 जर का उरलं तर निष्पंचक आहे, 8 जर का उरलं तर रोग पंचक आहे, आणि 0 जर का उरलं तर निष्पंचक आहे. बलिष्ठ लग्नी पंचक दोष नाही, याला म्हटलेलं आहे पंचकाचा दोष.